एकतर नदीला पाणी भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये हा पाऊस पण थांबत नाही. पाऊस पडतो तेव्हा वरून कसं सह्याद्रीतून अजून पाणी येतं. तर या बाजूला बघताय तर हा एक साधारण मीडियम साईजचा खडस मासा आज घेऊन आलो आहे. डोक्यावर टोपी घातले, बारीक बारीक रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. तर पटापटापट जरा खवला काढून घेऊ. मसाले चांगले लागले ना की मग मच्छी मस्त होते. चला मंडळी, खडस माशाची जी खंड केलेली आपण ते मस्त आईने आता फ्राय केलेत. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 5:45 वाजलेत. गळ वगैरे लावल्यानंतर सकाळी लवकर जावं लागतं. लवकर गेलं की जरा बरं, म्हणजे कसं मासा वगैरे जरी लागलेला असेल तरी मग तो आपल्याला कॅच करतो. तर कधी कधी नाही तर मग एकदा उजेड झाल्यावर फाईट करायला लागतात मासे, त्याच्यातून काही मासे सुटतात. तर चला जाऊया आता आपल्या नदीवरती आणि काल जिथे गळ लावलेत बघूया किती मासे लागलेत. चला म्हणजे निघालेलं आहे आम्ही आता नदीवर आणि धुकं बघा, एक नंबर क्लायमेट. नदीवर जस्ट पोचतच होतो तेवढ्यात मोठा पाऊस आलाय. म्हणजे गाडीवर असताना जरा पण आला नाही, आता आलाय. आला तो लयच मोठा आलाय रे. हां कायचं काय, थांबायला लागेल आम्हाला थोडा वेळ असं वाटतंय. आता पाणी वाढलं तर काय करणार. पाणी वाढलंय कालपेक्षा भरपूर. ही एक झिरपी आहे छोटी, झिरपीला एवढं पाणी, म्हणजे नदीला वाढलंय भरपूर. पाणी वाढलं म्हणजे भरपूर कालपेक्षा. आतमध्ये आहे ना, त्या बाजूला आहे. बहुतेक काल गेल्या पाऊस पडलाय सगळ्या. आता 3 गळ बघितलेले आहेत, 3 गळांना पण कचरा लागलाय. कचरा अडकल्यावर मग काय मासा लागत नाही. बघूया वरती अजून आहेत आपल्याकडे 19 गळ आहेत, टोटल 22 गळ लावले होते. चला इकडे या गळाला मासा लागलाय. मोठा आहे काय? मोठा आहे, मोठा आहे काय? मोठा आहे ना. हा वर पण लागलाय. हा सुरुवात झाली सकाळची. बारीक पाणी लावलं. हा 1 फूट, एक फूट आहे, 1.25 फूट आहे. 1 किलो असेल. तो गलकुड आहे तो तिथं होता. सकाळी असं आहे ना, नदीवर येऊन जेव्हा मासे लागतात ना तेव्हा भारी वाटतं. तर आज सुरुवात झाली आहे. आता पुढे गळ चेक करत आपल्याला वरच्या बाजूस जायचं आहे. सुरुवात झाली की मस्त वाटतं, कारण खूप मेहनत असते. कारण संध्याकाळी यायचं, गळ लावायचे, त्यानंतर परत चेक करायला यायचं. पाऊस असतो त्याच्यात भिजत, रात्री काय झोप नाही काय नाही, सकाळी सकाळी उठून इकडे यावं लागतं. मग तेव्हा असं काय भेटलं की मजा येते. काल जे पाणी होतं ना त्यापेक्षा भरपूर पाणी आता वाढलंय आणि धोधो पाऊस सुरू झालाय. नदीवरती आम्ही एंट्री काय मारली, पावसाने जास्तच मानावर घेतलं, एकदम धोधो पाऊस आहे. तर आता गळ चेक करायला पण प्रॉब्लेम होता. सर्व गळ पण आपल्याला चेक करता येणार नाहीत, पण जेवढे जमतील तेवढे करूया. बहुतेक इकडे फिश कॅच झालाय मस्त. चला म्हणजे ठीक आहे, पाऊस पडला तरी आपल्याला फिश कॅच झालेले आहेत, ते चांगलं आहे. ठीक आहे, मीडियम साईज आहे. कालपेक्षा डबल झालं रे पाणी, डबलपेक्षा जास्त. आणि तो बारीक होतो मग आतमध्ये लावला रे. हां झिरपीला पाणी किती आहे बघा, झिरपीचंच पाणी एवढं वाढलं आहे. ॲक्च्युली इथे पाणी एकदम खाली होतं म्हणून इथे गळ लावला होता काल. आज बघा काय ते पाऊस पण काय थांबायचं नाव घेत नाही. धोधो पावसामध्ये गळाने केलेली फिशिंग आज आपल्याला बघायला मिळते. भरपूर धमाल येते मंडळी. ही सगळी मजा असते, हौस पाहिजे प्रत्येक गोष्टीची.
आणि या सगळ्या गोष्टी काही काळापर्यंतच असतात. आता गळाने आम्ही मासे फक्त हा एकाच महिना पकडू, नंतर काय एवढे गळ लावले जात नाहीत. तरी सगळी मजा मस्ती, जो टायमिंग असतो टायमिंगला मजा करून घ्यायची. हे सगळं आयुष्यात साठवून ठेवायचं आहे. बऱ्याच गळांमध्ये आहे ना कचरा अडकला. काल गळ लावून गेले आणि मला वाटतं पाऊस पडला, त्याच्याने हे सगळं असं झालं आहे. ते एवढा कचरा अडकत नाही. मासेमारी करताना हे एक असतं की शेवटी बऱ्याच ह्याला कचरा लागला आहे. एवढी मेहनत घ्यायची, संध्याकाळी यायचं आणि सकाळी असा मग कचरा वगैरे लागलेला असतो, मग वाईट वाटतं. कारण गळ ॲक्च्युली असतात आपल्याकडे 20-22 आणि त्याच्यामध्ये कचरा लागला की मग मासा लागत नाही त्याला. बघूया, मला वाटतं 10 गळ चेक करून झालेत. आता पुढचे गळ बघूया. या पॉईंटला इथे हुकमी असतात, म्हणजे इथे चान्सेस असतात की मासा लागेलच. त्याच ठिकाणी कचरा लागला आहे बऱ्यापैकी. एकतर नदीला पाणी भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये हा पाऊस पण थांबत नाही. पाऊस पडतो तेव्हा वरून कसं सह्याद्रीतून अजून पाणी येतं, त्यामुळं मग काही गळ चेक करता येणार नाहीत आज. कारण पाणी एवढं आहे, पलीकडे लावलेले जे गळ आहेत मोठ्या झोताला तिकडे काही जाता येणार नाही. ते गळ राहतील, संध्याकाळी वगैरे बघू निवांत पाणी कमी झालं की. पाऊस बघा किती भयानक पाऊस आहे. मुसळधार पावसामध्ये आजची फिशिंग चालली आहे. पावसाचं प्रमाण मंडळी वाढत चाललं आहे. तर आता आम्ही काही गळ काढत बसत नाही आहे, कारण ह्या नदीचं जे पात्र आहे ते वरून भरपूर लांबून येतं. आणि कुठल्याही नदीत, मी बऱ्याच वेळा सांगत असतो, फक्त सांगत नाही, तसं आम्ही वागतोसुद्धा. तर आता या नदीत जे पण काही गळ लावले ते काढत न बसता आम्ही घरी चाललो आहे. 2 मासे कॅच झालेत. मला वाटतं 10-12 गळ आम्ही चेक केले आणि 2 मासे कॅच झालेत. बाकी गळ संध्याकाळी बघू किंवा पाणी कमी झालं तर दुपारचं येऊ. पाऊस म्हणजे असा पडतो आहे की मीच म्हणजे घरातून निघताना एवढा नव्हता, रात्री बऱ्यापैकी पडला. निघताना इथून आम्ही नदीपर्यंत पोहोचेपर्यंत शांत होता. मात्र आता नदीत आल्यापासून तो अजूनपर्यंत काय थांबलाच नाही आणि पाणी वाढलं आहे. सकाळी जेवढं होतं ना त्याच्याहून आता वाढलं आहे. त्यामुळं मग आता परतीचा प्रवास चालू करूया. कारण बऱ्याच वेळा सांगत असतो मंडळी, ही सगळी मजा मस्ती असते, लोभ नसावा, जास्त मोह नसावा. त्यामुळं आता निघूया घरी, कारण पाणी वाढतच चाललं आहे, पाऊस पण वाढतच चालला आहे. त्यापेक्षा घरी घर गाठलेलं बरं आहे. आमच्याकडे एक जादू पण आहे. आमच्याकडे एक जादू पण आहे. पाणी झिरपीला पण एवढं झालं आहे, नदीला काही विचारूच नका. झिरपीला एवढं झालं म्हणजे नदीला काय करणार. पाणी भरपूर वाढलं आहे. बापरे, मगाशी केवढं पाणी होतं आणि आता बघा. असे छोटे छोटे झिरप्या असतात ना, ओढ्याच्या अगोदर ही झिरपी असते, अशा झिरप्या एकत्र आले की ओढा होतो. झिरपीला केवढं पाणी आहे बघा. सकाळचे मंडळी साधारण 8:30 वाजलेत. मगाशी आपण घरी आलो, खूप पाऊस आलेला, म्हणजे गळ काढायला गेलेलं तर नदीवरती एवढा पाऊस होता, तरी पण आपल्याला 4-5 मासे मिळाले. आणि मग जास्त पाणी होतं त्यामुळे काय थांबलो नाही आम्ही, थोडेफार गळ काढायचे राहिलेच. तर चला मंडळी, आता आलेलो आहे घरी. तर एक मासा आणला आहे मी, खडस मासा घरी आणला आहे, मीडियम साईज आहे. तर आता एक मस्त रेसिपी बनवून घेऊ. तर जो आणला आहे मासा तो पहिला साफ करूया, खवलं वगैरे काढावे लागतात, तर प्रॉपर साफ करू. त्याच्यानंतर मग मस्त अशी रेसिपी करूया. पाऊस थांबला आहे आता, मगाचसारखा नाही. मगाशी जो पाऊस आलेला तो भयंकर पाऊस होता, नदीला पाणी वगैरे पटकन वाढलेला. पण येईल पाऊस, सरीवरचा पाऊस आहे, 15-20 मिनिटांनी पाऊस चालूच राहतो आहे. तर या बाजूला बघताय, तर हा एक साधारण मीडियम साईजचा खडस मासा आज घेऊन आलो आहे. तर ह्याला पटापट आहेत ना साफ करून घेऊ, खवलं वगैरे काढायची याची प्रॉपर, आणि मग कटिंग करून घेऊ. पावसाने थोडासा आराम घेतला आहे तोपर्यंत साफ केला तर, नाही तर मग परत जोरदार पाऊस येईल. डोक्यावर टोपी घातले, बारीक बारीक रिमझिम पाऊस पडतो आहे. तर पटापट जरा खवलं काढून घेऊ, त्याच्यानंतर मग कटिंग करून घेऊ. पाऊस कसा थांबायला बघत नाही, आणि हा मासा बाहेर साफ केला की जरा बरं, तशी खवलं वगैरे प्रॉपर मग जमा करून आपल्याला फेकता येतात.
साफ करायला थोडासा त्रास जातो कारण खवलं वगैरे असतात, पण खायला पण तेवढाच मासा खूप चांगला लागतो. त्यामुळं मग थोडीशी मेहनत तर घ्यायचीच आहे, कारण ॲक्च्युली गळाने वगैरे मासे पकडताना पण तेवढीच मेहनत असते. कारण ओढ्यावर नदीवर जायचं म्हटलं तर नदी पण खूप लांब आहे, तर बाईक आहेत म्हणून काय प्रॉब्लेम नाही, बाईकने आपण जातो. आणि तिकडे मेहनत असते कारण काल रात्री जाऊन गळ लावायचे, परत आता सकाळी जायचं, मग मासे ते पण असतं की किती लागतील ते पण काय माहिती नाही. त्याच्यामध्ये आजच्यासारखा जर पाऊस पडला तर मग आपल्याला ते गळ काढता पण येत नाही. आता ते गळ दुपारी वगैरे पाऊस कमी झाला तर दुपारी बघायला जायला लागेल, नाही तर मग संध्याकाळी. अशी मेहनत पण असते. हां, पण मेहनतीनंतर असं जेव्हा फळ मिळतं तेव्हा पण बरं वाटतं. यावर्षी बऱ्यापैकी मासे कॅच होत आहेत, म्हणजे फिशिंग रॉडला पण चांगले कॅच होत आहेत आणि असे गळाला पण चांगले कॅच होत आहेत. असे मासे वगैरे जेव्हा आपण मेहनत केल्यानंतर मिळतात तेव्हा जरा बरं वाटतं, नाहीतर मग कसं बऱ्याच वेळा फेऱ्या वेस्ट पण जातात. त्या पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले असतील. हे सगळं शेवटी नशिबाचा भाग असतो. मासेमारी करणं म्हणजे नशिबाचा भाग. लागलं तर भरपूर लागतात, नाही तर मग काय नाही. तर अशी ही खवलं प्रॉपर काढून घ्यायची आणि मग मासा कटिंग करून घ्यायचा. तर चला, तर खवलं काढून झाले आहेत आणि आता माशाची बारीक बारीक खंड करून घेऊ, मग ती फ्राय करायला बरी पडतात. चला, माशाचे तर खवलं काढलेत, आता जरा पटापट बारीक पीस करून घेऊ. पाऊस वाढतोय वाटतं. माशामध्ये गाभोळे आहेत. चला, पावसाने थोड्या वेळ आराम घेतला म्हणून बरं झालं. मासा साफ केला आहे मस्त. तर आई आता स्वच्छ धुवून घेईल आणि त्याच्यानंतर मग रेसिपी बनवूया सकाळच्या खास न्याहारीसाठी. ॲक्च्युली सकाळी सकाळी गेलेलो आपण नदीवर आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता मासा आणला आहे तो सकाळच्या न्याहारीतच बनवून टाकूया. पाऊस आता मासा साफ करताना नव्हता, बारीक बारीक होता म्हणून टोपी घातलेली, पण आता पावसाने जोर वाढवला आहे परत. चला, आईने मासाची जी खंड केलेली आपण ती प्रॉपर आता स्वच्छ साफ करून घेतले, धुवून घेतले. तिकडे हे गाभोले आहेत आणि इकडे कोकम घेतलं आहे. तर त्याला प्रॉपर मसाले लावूया. इकडे मिरची पावडर, आपला घरगुती गडशीबंधू मसाला आणि इकडे हळद. सर्व फ्रायच करूया आता. मग सकाळच्या न्याहारी कशी आता करायची आपल्याला, तर मग न्याहारीमध्ये हे फ्राय मासे आणि गरमागरम तांदळाची भाकरी खाता येईल आणि चवीपुरतं मीठ. चला, मसाले लावून जरा ठेवूया आणि मग मासे फ्राय करू. आज डायरेक्ट मासे फ्राय करूया तव्यामध्ये आईच्या स्टाईलने. आपण रवा किंवा पीठ वगैरे लावणार नाही आहे. आणि इकडे घेतलं आहे कोकम. कोकम किंवा आमसूल पण तुम्ही वापरू शकता. काही जण चिंच वापरतात, निंबू वापरतात, काय वापरू शकता. गावाकडे आपल्याकडे कोकम आपण घरगुती बनवतो, म्हणजे घरापुरती तरी. तर मग ती पावसाळ्यापर्यंत पुरतात, मुंबईला पण आणि इकडे पण. तरी कोकम पण लावून घ्यायची चांगली, म्हणजे आंबटसर असं मच्छीला जरा चव आली, मच्छी खायला मस्त लागते. पाऊस गावाकडे प्रचंड पडतो आहे आणि त्याच्यामध्ये मळ्या वगैरे मस्त भरल्या आहेत. हा घराच्या पाठीमागचा पूर्ण परिसर. ते समोर सागाचं झाड बघा, फांदी तुटले. मस्त थंडगार वातावरण झालं आहे गावाकडचं. चला, आता मसाले लावून झालेत, मच्छी फ्राय करून घेऊ. बाजूला तिकडे टोप दिसतो, ते दिवसभर टोप तिकडेच असतो, गरम पाणी एकदम. चला, आता खडक मसाला छान असा फ्राय करून घेऊ, म्हणजे मग सकाळची न्याहारी करायला मस्त एकदम. मसाले चांगले लागले ना की मग मच्छी मस्त होते.
एक 10-15 मिनटं तरी शक्यतो मासे ठेवायचे मसाले लावून, म्हणजे मग खायला बरे पडतात. चवही अप्रतिम लागते. एक 2 लॉट होतील. फर्स्ट लॉटमध्ये 4 पीस टाकले, ते 5 नंतर टाकेल आहे. पाऊस पडतोय ना, तो सरीवरचा पडतोय. म्हणजे आता तुम्हाला वाटतं की पाऊस नाही, एक 10 मिनटामध्ये असा जोरदार पाऊस येईल ना की पूर्ण मग असा गार करून टाकतो. सगळीकडून येतो आणि सोबत वारा पण येतो, त्यामुळे आडवा तिडवा पाऊस मग लागतोय सध्या. एक बाजू शेकून घ्यायची आणि मग पलटी मारायची मस्त. ॲक्च्युली असे रवा किंवा काहीच न लावता जरी मच्छी फ्राय केली ना तरी मस्त लागते. आमच्या घरी शक्यतो अशी डायरेक्ट मच्छीच फ्राय असते. मध्ये मध्ये मग आईला सांगितलं की काहीतरी रवा किंवा मग तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करते. अदरवाईज अशी डायरेक्ट फ्राय करून पण मच्छी खूप सुंदर लागते, चविष्ट एकदम. हे बघा, पहिले फ्राय झालेले 4 पीस ते आईने बाजूला केलेत आणि या बाजूला हे नवीन पीस परत ठेवलेत फ्राय करायला. म्हणजे मग ते 4 आहेत ते पण चांगले शेकतात आणि हे नवीन पण आहेत ते आपण पलटी मारू शकतो. चला मंडळी, खडस मासा फ्राय होतो आहे. तर असेच मासे फ्राय करणं आणि रवा किंवा तांदळाचं पीठ लावून फ्राय करणं याच्यामध्ये एक मोठा फरक आहे. असेच मासे आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा तेल कमी लागतं आणि रवा आणि तांदळाचं पीठ वापरलं तर मग थोडं तेल जास्त लागतं. तर गावाकडे कसं आहे, आई वगैरे ही जी पिढी आहे ना ही काटकसर करणारी पिढी आहे. तर त्यांना एवढ्या गोष्टीमध्ये कसं काटकसर करता येईल ना या गोष्टीकडे लक्ष असतं. त्यामुळे ते बरोबर त्या पद्धतीने जेवण असो किंवा आयुष्य असो त्या पद्धतीनेच जगतात आणि त्यामुळं ते तेवढे खुश आहेत, आनंदी आहेत. त्यांच्याकडे जे होतं त्यामध्येच ते बरोबर ॲडजस्ट करून जगण्याचं त्यांच्यामध्ये एक वेगळी टेक्निक आहे. त्यामुळं मग आईचं जेवण वगैरे बघाल ना एकदम साध्यासुध्या पद्धतीनं आणि तेवढंच चविष्ट पण असतं बरं का. म्हणजे जरी त्याने जास्त काही मसाले वगैरे वापरले नाहीत, फक्त मीठ मसाला हळद वापरतात, नाहीतर मग आपला गोडा मसाला. तर याच्यामध्येच सगळं जेवण बनत असतं गावाकडे. एक्स्ट्रा असं काही आणत नाहीत मसाले सेपरेट असे. तर ह्या सगळ्या गावाकडच्या गोष्टी असतात मंडळी. आईकडून ह्याच गोष्टी शिकत आलो की आपल्याकडं जे काय आहे त्याच्यामध्ये खुश राहायला शिकायचं. तुम्ही पळत्याच्या पाठी पळण्यापेक्षा तुमच्याकडे जे काय आहे त्याच्या आनंदी राहा आणि अजून त्याच्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा. मग आयुष्य सुंदर वाटतं. नाही तर आपण किती काही कमावलं, किती काही चांगल्या गोष्टी आयुष्यात घडल्या तरी मग तेवढा आनंद होत नाही. पण जर मंडळी तुमच्याकडे जे काय आहे किंवा तुम्ही जे काय पुढे कमावताय किंवा ज्या काही गोष्टी आयुष्यामध्ये करताय त्याच्यामध्ये खुश असाल ना तर छोट्या गोष्टीमध्ये पण आनंद साजरी करता येतो. असो, चला मंडळी, मासे फ्राय होत आहेत. मासे फ्राय झाले की मग नंतर न्याहारी करून घेऊ. चला मंडळी, खडस माशाची जी खंड केलेली आपण ते मस्त आईने आता फ्राय केलेत. फक्त त्याच्यामध्ये अंडी टाकायची आहेत अजून. तर ती अंडी पण इकडे बाजूला फ्राय करून घेऊ. त्याच्यानंतर मग इकडे अंडी पण टाकलेत आहे ना आणि थोड्या वेळात मासे फ्राय होतील. मग न्याहारी करून घेऊ. न्याहारीमध्ये खास आज खडस मासा आणि तांदळाची भाकरी. या मंडळी सकाळची न्याहारी करायला. तर इकडे खडस मासा मस्त फ्राय केला आहे आईने आणि गावाकडची तांदळाची भाकरी असं मस्त सकाळचं जेवण आहे. सोबत पावसाची साथ आहे, पाऊस पण मस्त पडतो आहे गावाकडे. चला सकाळची मस्त न्याहारी करून घेऊ. सकाळची मंडळी न्याहारी झाली आणि पाऊस परत चालू झाला आहे. मगाशी मी म्हटलं मासा साफ करताना पावसाने जर आराम घेतला आहे तो नक्कीच आराम घेतला. त्याच्यानंतर मस्त आपण मासा फ्राय वगैरे केला आणि आता जेवण झाल्यानंतर पाऊस अजूनच मोठा आला आहे. ॲक्च्युली हा सरीवरचा पाऊस आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो आहे की 15-15, 20-20 मिनटाने पाऊस हा पडतोयच. आता पण केवढा आला आहे बघा. हा जास्त नाही पडणार, 5-6 मिनटं पडणार, पण जोरात पाऊस येतो. त्यामुळे माळ्या वगैरे तिकडे दिसत असतील ना त्या पूर्ण तुडूंब अशा भरलेल्या आहेत. आता सकाळी नदीवर गेलो तेव्हा असाच पाऊस होता, रात्रभर असाच पाऊस आहे आणि आता वाटतं दिवसभर पण असाच चालू राहील. तर गावाकडे आल्यानंतर मंडळी मुसळधार पावसामध्ये आजची ही फिशिंग होती. मजा आली कारण तिकडे गेल्यानंतर जो काय पाऊस सुरू झाला पावसामध्येच आपण गळ वगैरे काढलेले, काही गळ राहिलेसुद्धा, पण मासे मिळाले ते महत्त्वाचं. तर आपण एक मासा घरी आणलेला आणि मस्त रेसिपी केली खास सकाळच्या न्याहारीसाठी. तर चला मंडळी आता
निहारी झाले. आता थोडं दिवसभर ऑफिसची कामं असणार आहेत. कुठे जर जाणं झालं तर नक्कीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. पण तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा मुसळधार धोधो पावसातला कोकणातला नदीवरच्या मासेमारीचा व्हिडिओ होतो. पण खास गळाने मासेमारी केलेली. तो व्हिडिओ आता इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या. पावसाळ्याच्या मध्ये दिवस सुरू आहे. जास्त भिजू नका. म्हणजे आम्ही भिजतो आहे पण आता थोडेफार भिजलो की झालं. बाहेर जात आहे तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही भिजलो तरी पण माझे तरी इथे वरती प्लॅस्टिकची एक बॅग असते डोक्यावरती आणि त्याच्यावर कॅप असते. म्हणजे कसं आहे डोकं तुमचं भिजलं नाही पाहिजे. शरीर भिजलं तरी चालेल. डोकं भिजल्यानंतर मग पटकन सर्दी होऊ शकते. त्यामुळं काळजी घेणं आपापल्या परीनं गरजेचं आहे.